नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मी राहुल खेमनर आज तुमच्यासाठी महाराष्ट्र सेट एक्झामचं एक खूप इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे वेबसाईटवरती। तर चला आपण या ठिकाणी बघूया। फर्स्ट वन युनिपुणे सेट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की जे फर्स्ट वेबसाईट अपेअर झाली आहेत त्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेबसाईटच्या पोर्टलवरती याल किंवा वेबसाईटच्या होम पेजवरती याल। होम पेजवरती आल्यानंतर इथे बघा तुम्हाला न्यू मध्ये एक अपडेट दिसत आहेत। बघूया काय आहे सिंपली ते अपडेट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो। बघा विद्यार्थी मित्रांनो मागेच आत्ताच आपली प्री फायनल जी काय लिस्ट रजिस्टर लिस्ट काय झाली होती, पब्लिश झाली होती आणि त्यामध्ये काहींच्या क्वेरी असेल तर त्या 3 तारखेपर्यंत द्यायच्या होत्या। बट युनिव्हर्सिटीला त्यानंतर खूप कॉल आणि खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी एक छोटंसं नोटिफिकेशन रिलीज केले आहेत। तर बघूया काय आहे त्यांचं म्हणणं। तर ते काय म्हणताय की नो चेंज रिक्वेस्ट in the online application will be entertained since the subject wise center wise data is finalized and communicate to final printing। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिंपली काय म्हणायचं आहे की आपल्याला की नो एनी रिक्वेस्ट म्हणजे आता आपण काय करू शकत नाही, या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकत नाही की तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते चेंज करायचं आहे। आणि जरी तुम्ही रिक्वेस्ट केली तर ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एंटरटेन करणार नाही। कारण का तर त्यांचा जो डाटा जो आहे तो काय झालेला आहे, सब्जेक्ट वाईज सेंटर वाईज फायनल झालेला आहे आणि प्रिंटिंगसाठी काय गेलेला आहे। त्याच्यामुळे आता तुम्ही कितीही युनिव्हर्सिटी बरोबर सेट एक्झाम सेक्शन बरोबर कम्युनिकेट केलं तरीही तुमच्या आता त्या ॲप्लिकेशनमध्ये चेंजेस होणार नाही। हे होतं छोटंसं नोटिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो। असेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।